हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि भाऊच्या धक्क्यावरती इविक्शन झालेलं आहे रोशन दादाचं. रोशन भजनकर एक सच्चा माणूस की ज्याला हा बिग बॉसचा गेम समजला नाही, त्याला खेळता आला नाही. अहो एक सच्चा माणूस होता, तो गरीब माणूस होता, गरीब घरातनं आलेला होता. त्याला नाही यातले छक्के पंजे समजले आणि किती हिनवलं हो त्याला. अगदी हमाल म्हणून हिनवलं, त्याच्याकडनं किती सेवक म्हणून किती कामं करून घेतली, किती त्याला अंडर इस्टिमेट केलं आणि गेम खेळत नाही म्हणून किती चिडवलं. परंतु त्याच्यातला जो सच्चा माणूस होता ना, तो महाराष्ट्राला दिसला. सच्चा होता, जिथे त्याला वाटलं तिथे तो बोलला. परंतु तो एक भिडस्त स्वभावाचा होता. तो डायरेक्टली कुणाला असं वाईट बोलू शकत नव्हता आणि तिथेच जो रोशन दादा आहे तो तिथे कमी पडला, कारण तो दुसऱ्यांना शिव्या देऊ शकत नव्हता, तो लोकांचा अपमान करू शकत नव्हता, तो नको त्या मुद्द्यांवरती इश्यू करू शकत नव्हता. पण रोशन दादा, मी तुला एक सांगते की तू सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे. जसं सचिन भाऊंनी मन जिंकलं तसंच रोशनने सुद्धा मन जिंकलेलं आहे. हमाल असला तरी पण एक सच्चा मनाचा माणूस तो होता. महाराष्ट्राने पाहिला, तो गरीब घरातनं आलेला माणूस होता, संस्कारी माणूस होता. त्याला नाही जमलं हो बिग बॉसचा खेळ आणि म्हणून तो आज इविक्ट झाला. त्याला वोट कमी होते म्हणून नाही झाला तो इविक्ट, पण त्याला खेळता येत नाही म्हणून त्याला काढलं गेलं म्हणून तो इविक्ट झाला. तर असा हा रोशन दादा आज घराबाहेर पडलेला आहे. तर काय झालेलं आहे आज भाऊच्या धक्क्यावरती, जे खूप आठवड्यांपासून होत आलेलं आहे तेच तर झालं आज पण. म्हणजे तन्वी कोलते, खूप बोलते, तरी पण भाऊच्या धक्क्यावरती तिचेच कौतुक चालते. बरोबर बोलते की नाही मी? तन्वी कोलते सगळं घोळून तिला काय हवं ते तुम्ही बोला, पण शेवटी तिचं कौतुक मात्र झालं पाहिजे. तर बघा ना, तन्वी कोलतेला आज बरंच बोललं गेलं. म्हणजे सुरुवात तन्वी कोलतेपासून झाली की ती रिस्पॉन्ड करत नाही तर रिॲक्ट करते. आणि आयुष तिचा बॉयफ्रेंड आहे याच्यावरनं ती ट्रिगर झाली. त्याच्यामध्ये मॅच्युरिटी तिने दाखवली नाही. राखीच्या याला ती परत म्हणजे हे करत राहिली, मॅच्युरिटीने वागली नाही. तन्वी म्हणते की मी शांत राहिली तरी बोलतात, मी कन्फ्यूज झाले, काही केलं तरी हे बोलणार. तन्वी, तुम्ही आरडाओरडा केला टास्कच्या दरम्यान, जो स्कूलचा टास्क होता, तुम्ही दीपालीवरती पण ओरडला, ठीक आहे, हे सगळं झालं. पण तन्वीचं कौतुक कशा पद्धतीने केलं गेलं ते बघा ना. म्हणजे कॅप्टन असताना सुद्धा तुम्ही जे तुम्हाला गोल्डन कार्ड मिळालं होतं तरी पण तुम्ही ब्रॉन्झ कार्ड तुम्ही म्हणजे त्याच्याप्रमाणेच तुम्ही वागलात. तुम्ही खाली झोपलात आणि तुम्ही ते बाथरूम यूज केलं, ते तुम्ही म्हणजे दुसऱ्यांसाठी त्याग करत होता. तुम्ही त्याग करत होता, ते बरोबर आहे, बरोबर की नाही? म्हणजे इथं सुद्धा तन्वीचं कौतुक झालंय बघा, लपून छुपून का होईना पण तन्वीचं कौतुक झालंय. आणि तिला ओरडण्यात पण किती सौम्य पद्धतीने आलं. आणि ती प्राजक्ता तिला म्हणते फेक म्हणून प्राजक्ताला ओरडण्यात आलं. म्हणजे भांडणामध्ये ती तिला फेक म्हणते किंवा ही रंग बदलते असं ती म्हणते. तिचं म्हणणं आहे तिचं म्हणणं, तर असू द्या ना. तुम्ही का तिला ओरडताय? प्राजक्ताला ओरडताय की तुम्ही तिला फेक म्हणताय म्हणून. आणि महाराष्ट्र तुम्हाला पण बघतोय, सगळ्यांना पाहतो ना महाराष्ट्र, का फक्त तन्वी कोलतेला बघतोय महाराष्ट्र? म्हणजे तन्वीचा जो नोबेल डिसिजन होता बाथरूम यूज करण्याचा, म्हणजे कॉमन बाथरूम यूज करण्याचा डिसिजन नोबेल होता, बरोबर. म्हणजे भाऊंनी तिला झापलं पण आणि तिचं नोबेल डिसिजनचं कौतुक सुद्धा केलं बरं का. आणि तन्वी विरुद्ध गँगअप केलं सगळ्यांनी. म्हणजे विशाल असू दे, प्राजक्ता असू दे, रुचिता असू दे, त्यांनी ती बाथरूम मध्ये गेली म्हणून तिच्या विरुद्ध गँगअप केलं. अहो रुचितासाठी किती जणांनी गँगअप केलं, किती तिच्या अंगावर लोक आले, कॅरेक्टरलेस म्हणून तिला छळलं लोकांनी. तिच्याबद्दल तुमच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर पडला नाही. आणि आज तन्वीला गँगअप केलं म्हणून तुम्ही सगळ्यांना धारेवर धरताय. प्राजक्ताने सुद्धा गँगअप केलं प्रभूच्या विरुद्ध. प्रभू तो गार्डन मध्ये बसलेला होता आणि प्राजक्ताने त्याला पाठवलं की तू आतमध्ये जा आणि सांग सगळं. टोमणे मारले त्याच्याबद्दल पण तिला बोललं गेलं. अहो पण प्रभू याच्या आधी काय करत होता ते बघा ना. प्रभूने चोरी केली, तिच्या याच्यामध्ये पाकिटामध्ये हात घालून चोरी केली. मग ती प्राजक्ता नाही का त्याला कशाला जवळ येऊ देईल त्याला? तरी पण त्याला पण काय बोलायचं नाही, प्रभूला पण काय बोलायचं नाही, तन्वीला पण काय बोलायचं नाही, त्यांच्या विरुद्ध गँगअप करायचं नाही, त्यांना सगळ्यांनी मिळून काहीच बोलायचं नाही. प्रभू इकडच्या गोष्टी तिकडे करतो, छोटा आहे म्हणून कुठेतरी कोपऱ्याला बसतो, गार्डन मध्ये बसतो आणि काय काय बोलतात ते ऐकतो आणि तिकडे तन्वीला जाऊन सांगतो.
आणि भाऊ प्राजक्ताला म्हणतायत की मी हा शो पाहतो, तुम्ही माझ्या जागेवर या. म्हणजे जेव्हा प्रभूच्या अंगावरती सगळेजण आले 4-5 जण, अनुश्रीने प्रभूची बाजू घेतली किंवा प्रभू तुम्ही प्रभूच्या बाबतीत चुकीचं करताय. म्हणजे अनुश्रीचे इथे तिने स्वतःचं नाव करून घेतलं. इथे अनुश्रीला चान्सच हवा होता स्वतःचं नाव करण्याचा, त्यामुळे तिने प्रभूची बाजू घेतली तिथे की तो लहान आहे किंवा त्याचा आवाजच पोहोचू द्या आणि मला जे दिसतंय ते मी बोलते असं अनुश्री म्हणते. तरी पण मला असं बोललं जातं की मी चांगलं दिसण्यासाठी बोलते. अनुश्री नेहमीच चांगलं दिसण्यासाठी काही गोष्टी करते आणि कॅमेरासमोर ती त्याच्यामुळे दिसते उठून, परंतु तिचा गेम इंडिपेंडंट आहे, इंडिव्हिज्युअल आहे, हे आज भाऊंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. प्रभूला चावी चोरल्याबद्दल बोललं गेलं, पण किती सौम्य भाषेत बोललं गेलं. ती चावी जर रुचिताने चोरली असती, अनुश्रीने चोरली असती तर किती मोठा गोंधळ झाला असता, काय त्यांना बोललं गेलेलं असतं. पण प्रभूला मात्र फक्त या चोरीसाठी तुला सपोर्ट नाहीये, तुम्ही पाऊचमधनं ती चोरी केली ते बरोबर नाही असं भाऊंनी सुनावलेलं आहे. आणि प्रभूला ही चोरी करण्यासाठी कुणी हे केलं, उद्युक्त केलं, त्याचं नाव आलंच नाही, कुठल्याच पिक्चरमध्ये ते नाव आलं नाही. यांच्या कॅमेराला दिसलं की नाही तन्वी त्याला काय करतेय, शिकवतीये, पढवतीये, कशी चावी चोरायची, कुठे ठेवायची, आणि चावी उघड झाल्यानंतर तुला काय फेस करावं लागेल, हे लोक तुझ्या अंगावर येतील, सगळं पढवलं ना तिने, पण नाही दिसलं का कॅमेऱ्यांना. आणि आज भाऊच्या धक्क्यावरती त्याच्यावरती ब्र सुद्धा काढला गेला नाही तन्वी मॅडमच्या विरोधात. नंतर भाऊंची स्वारी वळली रोशन भाऊंकडे. रोशन भाऊ स्वतःसाठी खेळले नाहीत. जेव्हा याचा टास्क होता कशाचा म्हणतात त्याला, नॉमिनेट करण्याचा जेव्हा टास्क होता तेव्हा रोशन भाऊ स्वतःसाठी खेळले नाही असं रितेश भाऊ म्हणतायत. राकेशने त्यांना डील दिली होती की तू स्वतःसाठी खेळ, मी तुला वाचवतो. पण खरंच राकेशची इच्छा होती का त्यांना वाचवण्याची? खूप दिवसांपासून, खूप एपिसोड्सपासून, खूप वीक्सपासून राकेशला रोशनला काढायचंच होतं. आणि राकेश प्राजक्ताला काढणार नव्हता, कारण ती त्याची थोडी का होईना सॉफ्ट कॉर्नर त्याला आहे तिच्याबद्दल. आणि आपण पाहिलं की येलो लाईनच्या मागे राकेश सुरुवातीपासूनच उभा होता. कुठेही त्याच्या मनात विचार नव्हता रोशनला हे करण्याचा, वाचवण्याचा किंवा काही डील त्याची पाळण्याचा. तरी पण इथं राकेशला हिरो केलं गेलं की बाबा ते शब्द पाळतात, राकेश शब्द पाळतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असं रितेश भाऊ सांगतात. आणि त्यांनी शब्द पाळला असता, परंतु रोशन स्वतःसाठी खेळला नाही हे 4-5 मिनिटात सेकंदात त्यांना कळालं राकेश भाऊंना. राखीला बोललं गेलं की बाबा तुम्ही स्वतः नॉमिनेट झाला, तेव्हा राखी सांगते बाबा हा माझ्या डोळ्यात बघतो, माझा जीव जातो, मला हार्ट अटॅक येणार होता, काहीच कळेना मला. राखीची कॉमेडी सुरू आहे, हा सार्वजनिक आहे, सगळ्यांना पटवतो हे तर बरोबर आहे, सगळ्याच मुली त्याच्यावरती फिदा आहेत. राकेश दादा, राकेश भाऊ, तुमच्या मनासारखं झालं नाही की रद्द करायचा टास्क. तुमच्याकडनं अपेक्षा नाही अहो, फर्स्ट टास्क पासून तेच करताय, कशी अपेक्षा नाही? त्यांच्याकडनंच अपेक्षा आहे टास्क रद्द करण्याची. आणि रितेश भाऊ म्हणतात की तुमच्याकडून अपेक्षा नाही. पहिल्या दिवसापासून टास्क रद्द करण्याचं काम राकेश भाऊंनीच केलेलं आहे. आणि तो जो मुद्दा भाऊंनी मांडला की बाबा विशाल जेव्हा त्याला पकडायचा प्रयत्न करत होता नॉमिनेशन टास्क मध्ये, तर ते पण बरोबर आहे की बाबा विशाल कुठेही उभा राहील. राकेशने तो मी हे उखडून टाकेल, बझर वगैरे हे बोलण्याचं काहीच कारण नव्हतं. इथे राकेशला बोललं गेलं, पण तेवढ्या इंटेन्सिटीने बोललं गेलं का? एक जस्ट त्यांना फक्त सांगितलं हा असं करायचं नाही. इथे राकेशचं आणि सागरचं भांडण आपल्याला दिसलं. राकेश सरळ म्हणतो की संचालक काहीच करत नव्हते, त्यावरती सागर चिडला, त्यांच्या दोघांचा वाद झाला. संचालक काहीच करत नव्हते नाही, संचालक खूप सांगत होते त्यावेळेस राकेशला. पण राकेश हट्टी वासरू आहे, ते कधीच कुणाचं ऐकत नाही. आता अंड्याचा वाद, अंड्यांवरनं जो वाद झाला तर तन्वीची चूक इथे दाखवलीच गेली नाही. तन्वीला काय करायचं होतं त्या अंड्यांचं? तिचा कार्यकाळ संपलेला होता, ती अंडे अनुश्रीला परत देणं तिचं काम होतं. एक तर काहीतरी डिसिजन घ्यायचा, एक तर कॅप्टनला ती अंडी देण्याची होती किंवा मग राखीला द्यायची होती. इथे तन्वीने स्वतःचा रुबाब केला आणि ती राखीला द्यायलाच तयार नव्हती. राखीने बोलून दाखवलं होतं की मी हंडी फोडेल, पण तरी पण तन्वीने ऐकले नाही. अनुश्रीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की ती अंडी मला दे, मी करते, मी ठेवते. आणि राखीचं म्हणणं पण बरोबर होतं की एका कॅप्टनकडनं दुसऱ्या कॅप्टनकडे ती अंडी जाणार, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे जाणार, मग ही अंडी होणार काय, याचं काय होणार?
त्यापेक्षा घाला ना, लोकांना खाऊ घाला. पण तरी पण तन्वीचं सुद्धा बरोबर होतं बरं का. अंड्यांचा जे प्रश्न होता तो रितेश भाऊंनी सांगितला, तन्वीचं सुद्धा बरोबर होतं. आता काय करायचं या तन्वीचं? कुठल्याही सिच्युएशन मध्ये ही तन्वीच योग्य असते, ती नेहमी बरोबर असते. तर 2 हायलाइट पॉइंट भाऊंनी सांगितले. टोळी फुटली. टोळी फुटण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावली ती चुगलीने. चुगलीच्या आधीच टोळी फुटणारच होती, कारण अनुश्री कधीच टोळीमध्ये नव्हती. तिला असाच गेम खेळायचा होता. टोळी फुटली, टोळी कमजोर झाली, परंतु अनुश्रीने इंडिव्हिज्युअल खेळायला सुरुवात केली. तिचं कौतुक झालं त्याच्याबद्दल. सगळ्या प्रेक्षकांना पण तिचं कौतुक आहे की ती इंडिव्हिज्युअल खेळतीये. दुसरी, रुचिता ज्या पद्धतीने बोलली, म्हणजे त्यांच्यासाठी गिफ्ट आणलं. मराठी भाषा दिनचं जे हे आहे शब्दकोश, तो त्यांना दिला गेला. कशासाठी? तर ती एक शब्द तिने वापरला. काय वापरला? खरकटे. तन्वीला ती खरकटे म्हणाली, म्हणून तिला सगळ्यात मोठा व्हिलन ठरवलं गेलं. तिला कमेंट्स दाखवल्या गेल्या प्रेक्षकांच्या. तिला काय काय प्रेक्षक बोलतात हे तिला दाखवलं गेलं. परंतु तन्वी तिला काय बोलत होती आणि कुठल्या सिच्युएशन मध्ये ती बोलली हे काहीच बोललं गेलं नाही. तन्वी तिला काहीतरी बोललीच होती ना कानामध्ये, म्हणून तर ती तिला खरकटे म्हणाली. आणि खरकटे शब्दाचा इतका मोठा अर्थ काढला गेला. कुणी काढला हा अर्थ? इतका महाराष्ट्राने विचार केला या शब्दाचा? मी तर पहिल्यांदाच हा अर्थ ऐकला भाऊंच्या तोंडून की याचा अर्थ हा होतो. खरंच महाराष्ट्राने हा अर्थ काढला का? इतकं डीप मध्ये बघतो महाराष्ट्र तन्वीला, रुचिताला. अहो काही लोक, मागच्या वेळेस तुम्ही काय म्हणलं की रुचिता आले की लोक कानाला हे लावून घेतात. मग कुठे ऐकला हा शब्द लोकांनी आणि कुठे कमेंट्स केल्या लोकांनी? रुचिता बरोबर आहे असं नाहीच. कुणीच रुचिताची बाजू घेणार नाही. रुचिता खूप विचित्र शब्द वापरते हे आपल्याला माहितीच आहे. परंतु या शब्दाचा एवढा मोठा अर्थ काढण्याची गरज नव्हती आणि त्याच्यासाठी तिला शब्दकोश भेट दिला गेला. असे तर खूप शब्द या बिग बॉसच्या याच्यामध्ये वापरले जातात. खूप शिव्या दिल्या जातात. तिथे त्या शिव्या किंवा ते आपल्याला दाखवलं जात नाही, परंतु रुचिताच्या सगळ्या शिव्या दाखवल्या जातात. म्हणजे तिच्या शिव्या दाखवण्यासारख्या असतात, ऐकण्यासारख्या असतात. बाकीच्यांच्या शिव्या ऐकण्यासारख्या सुद्धा नसतात, म्हणून त्या बीप केल्या जातात. हा मुद्दा नाही का? तर आज पुन्हा एकदा या भाऊच्या धक्क्यावरती, रितेश भाऊंच्या धक्क्यावरती सगळ्यात मोठी विलन जी ठरली आहे ती आहे रुचिता. रुचिता नॉमिनेट झाली तर ती जाऊ शकते. मागच्या आठवड्यामध्ये रुचिता नॉमिनेट होती पण नाही गेली ती. तिच्या जागी सचिन कुमावत गेले, जे ज्यांना मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत ते गेले. याच्यावरूनच प्रेक्षकांना कळतं की रुचिता जाणार की नाही. सगळ्यात मोठी विलन तिला ठरवलेला आहे, कारण सगळ्यात मोठी हिरोईन्स वेगळे आहेत, ते दाखवायचे आहेत त्यांना. आणि आज सुद्धा तन्वीचं कौतुकच केलं गेलेलं आहे. म्हणजे तिला आडून वाढून त्यागमूर्ती बनवलेला आहे की बाबा कॅप्टन असून सुद्धा खाली झोपते. नोबेल तिचं जे आहे, नोबेल कार्य तिचं आहे. नोबेल कार्य म्हणजे टॉयलेट वापरणं हे तिचं नोबेल कार्य होतं, असंच बोललं गेलं. आणि रुचिताला मात्र प्रत्येक तिच्या एक्सप्रेशनवरनं, तिच्या प्रत्येक बोलण्यावरनं काही ना काही बोललं जातं प्रत्येक आठवड्यात. म्हणजे रुचिताने गेम खेळायचा की नाही, प्राजक्ताने गेम खेळायचा की नाही, बाकीच्या लोकांनी काहीच गेम खेळायचा नाही. गेम खेळायचा तो फक्त तन्वीने, राकेशने आणि दीपाली मॅडमने, या तिघांनीच खेळ खेळायचा फक्त. बाकी कुणी काही गेम खेळला की त्यांची चंपी त्यांना मिळणार बरोबर भाऊच्या धक्क्यावरती. त्यांना असं बडवलं जाणार की पुढच्या वेळेस त्यांनी गप्पच बसलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती काय होतंय? म्हणजे एकाच व्यक्तीला टार्गेट केलं जातंय का आणि बाकीच्या लोकांना खूप सॉफ्टली बोललं जाते त्यांना, नाही असं नाही, पण त्याची इंटेन्सिटी खूप वेगवेगळी आहे. रुचिताशी, विशालशी बोलण्याची इंटेन्सिटी आणि राकेश, तन्वी आणि दीपाली मॅडमशी बोलण्याची इंटेन्सिटी याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे माणसाला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. मला वाटतं तो विलन आहे पण त्याला पण रिस्पेक्ट आहे ना. तर असा हा भाऊचा धक्का झालेला आहे आणि इलिमिनेशन झालेलं आहे आपल्या रोशन भाऊंचं. रोशन भाऊ आज निवांत घरी झोपतील जेव्हा जातील घरी ते, कारण या बिग बॉसच्या घरामध्ये त्यांना ना झोप मिळाली ना रिस्पेक्ट मिळाला आणि एक चांगला माणूस म्हणून त्या घराच्या बाहेर पडले, हे मात्र नक्की.
तर आज सगळा महाराष्ट्र रोशन भाऊंना टाळ्याच नक्की वाजवेल की बाबा एक चांगला माणूस म्हणून तू खेळलास. तू कुठेही वाहवत गेला नाही या गेममध्ये. कुठेही तू शिव्याशाप दिले नाही लोकांना. कुठेही तू इश्यू बनवला नाही. त्यामुळं रोशन भाऊ जे आहे ते मानाने या घराच्या बाहेर पडलेले आहेत. तर असा हा आज भाऊचा धक्का झालेला आहे. तुम्हाला काय वाटलं आज ते नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या आपल्या चॅनलला सपोर्ट करा. नमस्कार, धन्यवाद.